आम्हा शिष्यांना मोठमोठ्या कलावंतांचा सहवासही त्यांच्यामुळे मिळालेला आहे. नवनवीन कलाकारांना ऐकणं आणि त्यांचं कौतुक करणं हा त्यांचा अतिशय आवडीचा असा हिस्सा होता त्यांच्या आयुष्यातला हा. तसंच स्वतःच्या गाण्यातून, वागण्यातून आणि किस्से सांगण्याच्या शैलीवरूनही त्यांनी नेहमीच सर्वांना ऊर्जा दिली. मराठवाड्याच्या प्रत्येक शहरात, तालुक्यात मैफिली घडवून आणल्या. त्या निमित्ताने तानसेन तर त्यांनी तयार केलेच, पण कानसेन आणि रसिक वर्ग पण तयार केला. तबल्यातलं अत्युच्च असलेलं नाव म्हणजेच उस्ताद झाकीर हुसेनजी यांचा संपूर्ण मराठवाडाभर अगदी छोट्या छोट्या गावात, तालुक्यात, शहरांमध्ये त्यांच्या तबल्याच्या छोट्या छोट्या मैफिली त्यांनी घडवून आणल्या. म्हणजे अगदी वडिलांनी त्यांना सांगितलं की बस आप एक छोटे से कस्बे में जाइए और बस 10 मिनट आप 3 ताल बजाइए, हमारा काम हो गया, आप अगले गाव चले जाइए. आणि त्याच्यामुळे झालं काय की आमच्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये संगीत शिक्षक जे असायचे ते बिचारे विद्यार्थ्यांच्या अभावी म्हणा किंवा ते त्यांच्या लेवलवरती काहीतरी प्रयत्न करत असायचे. पण झाकीर हुसेनांचा जेव्हा तबला ऐकला तर त्यावेळेला छोट्या छोट्या गावातले छोटे छोटे जे काही संगीत शिक्षक होते त्यांचे क्लास अगदी दुतडी भरून व्हायला लागले. याचसोबत 5000 लोकवस्तीचं असलेले एक गाव, छोटंसं गाव त्यांनी दत्तक घेतलं होतं. ते केवळ संगीताच्या विकासासाठी. त्या गावामध्ये उत्तम रसिक वर्ग होता, पण लहान गाव, आडवटेला असलेलं ते गाव, तिथे मोठमोठे कलावंत पुण्या मुंबईकडचे कसे येतील असं त्या गावकऱ्यांना वाटत होतं. पण तरीही ती पण अडचण वडिलांनी दूर केली आणि सगळे मोठमोठे कलाकार त्या छोट्याशा गावामध्ये, म्हणजे त्यांना औरंगाबादपर्यंत बोलवायचं आणि इथून उस्मानाबाद, तेरखेडा हे छोटंसं गाव आहे, त्या गावाला ते प्रत्येक आर्टिस्टना घेऊन जायचे आणि तिथे हेमाडपंथी देवळामध्ये रात्री 10 वाजता मैफिल सुरू व्हायची. ती सकाळी 5 वाजेपर्यंत मैफिल चालायची आणि त्याच्यानंतर 5 वाजता तिथले जे कोणी आयोजक होते ते आम्हाला गरमागरम पुरणाच्या पोळीचं अप्रतिम जेवण जेवू घालायचे. पण ही जी काही प्रेमाची देवाणघेवाण होती, कारण तिथे आम्ही बघितलं तिथला रसिक कोणीही कुठल्या भजनांची, नाट्यगीतांची अशी कधीही फरमाईश त्यांनी केली नाही. त्यांनी फक्त रागांच्या फरमाईशी तिथे आम्ही ऐकलेल्या आहेत. आणि प्रत्येक कलाकारांना पण तिथे जाऊन तिथे गाणं किंवा आपली कला सादर करण्यात त्यांना भयंकर आनंद व्हायचा. कारण ते सगळेजणं म्हणायचे, म्हणजे मला आठवतं आहे की प्रभाकर कारेकरजी तिथे म्हणाले, अरे सकाळचे 4 वाजले, मला कोणी प्रिय पहा वगैरे असे कोणीच फरमाईश करत नाही आहे, रागाची फरमाईश करत आहेत की बुवा दुर्गातली हे अमुक बंदिश ऐकवा किंवा हे ऐकवा. तर असा रसिक वर्ग असलेल्या गावाला त्यांनी सलग 18 वर्ष दत्तक घेऊन तिथे त्यांनी मोठमोठ्या संगीतकारांना नेऊन त्या मैफिली घडवल्या आणि त्या लोकांचं एक सांगीतिक भूक भागवण्याचं काम त्यांनी तिथे केलेलं आहे. आणि त्यांचं हे इतकं मोठं काम नवीन पिढीसमोर यावं यासाठी ही एक छोटीशी उजळणी मी आत्ता केलेली आहे. नाथस्वरचं आमचं हे 3रं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही शिष्यगणांनी आपापली संगीताची सेवा इथे सादर केली. त्याचबरोबर आरती अंकलेकर यांना पण आम्ही आमंत्रित केलं होतं. मागच्या वर्षी आमच्या शिष्य परिवारातला अभिषेक शिनकर याचं मला असं वाटतं आजही लोकांच्या ते स्मरणात असेल, अविस्मरणीय असा त्याचा हार्मोनियमचा सोलो इथे सादर झाला होता. आणि आनंद भाटे यांचं अविस्मरणीय असं गाणं इथे सादर झालं. आणि दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो की आमच्या शिष्य परिवारातला एक तरी शिष्य इथे गाईल आणि त्यानंतर आम्ही बाहेरच्या मोठ्या कलावंतांना इथे आमंत्रित करतो. तर यावर्षी आमच्या परिवारातला कृष्णा बोंगाणे हा इथे आज गाणार आहे. आणि त्याच तर सुरेशदादा तळवळकर यांची तालयात्रा हा एक विशेष कार्यक्रम आज आपण इथे सादर होणार आहे. पंडित सुरेशदादांचा आणि माझ्या वडिलांचा स्नेह खूप खूप वर्ष जुना आहे. तर आणि दादा पण त्याच मायेने आणि आपुलकीने खास आमच्यासाठी इथे आले आहेत. ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. दादा, अंकिताचा जन्म इतक्या छान दिवशी झाला आहे की भारतातला प्रत्येक नागरिक तिचा वाढदिवस साजरा करतो. ह्याचं कारण असं की तिचा जन्म 15 ऑगस्टला झालेला आहे. तर 15 ऑगस्टला तिचा नांदेडला जन्म झाला आहे. 26 जानेवारी पण सांगू? कृष्णाचा 26 जानेवारी. बरं, मग छान आहे, आम्ही दोघांचेही वाढदिवस साजरे करू आपण.
अतिशय पॉवरफुल आवाजाची देणगी लाभलेल्या अंकिता वयाच्या 5व्या वर्षीपासूनच तिचे मामा लक्ष्मीकांत रणदिवे यांच्याकडे तिच्या संगीत शिक्षणाची सुरुवात झाली. वयाच्या 10व्या वर्षी छोट्या अंकिताने संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांना बिहाग रागाची बंदिश पुण्याच्या सवाई गंधर्वच्या ग्रीन रूममध्ये ऐकवली. आणि तेव्हाच मला असं वाटतं तिच्या काय म्हणतात त्याला आयुष्याला खूप मोठे पैलू पडलेले आहेत की त्यामुळे त्यांनी पंडित तिला आपली सगळ्यात लहान शिष्या म्हणून त्यांनी स्वीकारली. आणि तेव्हापासून तिच्यावरती मेवाती घराण्याच्या गायकीचे संस्कार तिच्यावर सुरू झाले. आणि म्हणूनच ती आज मेवाती घराण्याची एक गुणी आणि आघाडीची कलाकार म्हणून भारतातच आणि भारताच्या बाहेर सगळीकडे सुप्रसिद्ध आहे. तिच्या देशांची इतकी मोठी यादी आहे की मी फक्त त्यातले मला माहिती असलेले देश घेतले कारण माझा भूगोल जरा कच्चा आहे. तर लंडन, युरोप, दुबई, अमेरिका, कॅनडा, बर्लिन, हॉलंड आणि अजूनही बऱ्याच देशांमध्ये तिच्या मैफिली झालेल्या आहेत. आणि अशा या गुणी गायिकेला जर अवॉर्ड नाही मिळाले तर नवल आहे. म्हणून तिला सूर ज्योत्स्ना नॅशनल अवॉर्ड, षण्मुखानंद संगीत शिरोमणी अवॉर्ड, पंडित वसंतराव देशपांडे अवॉर्ड, पंडित जसराज पैगावकर अवॉर्ड अशा अनेक अवॉर्डनी तिला सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं कृष्णा हा त्याचे पहिले गुरु पंडित नाथ निरळकर आणि त्याच्यानंतर तो उस्ताद राशीद खान यांच्याकडे त्यांनी अनेक वर्ष शिष्यत्व त्यांनी स्वीकारलं होतं. आणि असे दोन्ही गुरूंचे त्याच्यावरती उत्तम संस्कार झालेले आहेत. आणि तेव्हा ऐकूया आता त्यांची जसरंगी हा एक नवीन प्रकार आहे आपल्या रसिकांच्यासाठी. तेव्हा आपण ऐकूया. त्यांच्या साथीला आहे आशय कुलकर्णी, अभिषेक शिनकर, सागर पटोकार आणि यश. तेव्हा ऐकूया जसरंगी. आज येथे जमलेल्या सर्व रसिक जनांना आदरणीय, आपका नाम लेना भी हमारे लिए ऐसे हो जाता है, पर आदरणीय तलवलकर गुरुजी, आपको प्रणाम करते हुए आप सभी को हम प्रणाम करते हैं और आपसे आज्ञा लेके राग मैं चंद्रकौंस और आप मधुकौंस, इन 2 रागों की जसरंगी जुगलबंदी करने जा रहे हैं. आपका आशीर्वाद चाहिए. मी मुंबईत राहिल्यामुळे थोडी हिंदीत सुरू झाले. कम्फर्टेबल लँग्वेज आहे माझी ती. पण सर्वप्रथम हेमाताई आणि सर्व आमच्या प्रिय नाथकाकांचे शिष्य परिवार आणि परिवार यांना मनापासून मी त्यांचे आभार मानते. आणि आमची पहिली जसरंगी जुगलबंदी नाथकाकांमुळेच झाली आणि तीही औरंगाबादमध्ये झाली. 2011. आणि श्रीरंग देशपांडे काका त्यांच्याकडे झाली ही. आणि त्यांनी बऱ्याच शहरांमध्ये आमची जसरंगी जुगलबंदी घडवून आणली. त्यामुळे ताईंनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं, खूप आशीर्वाद दिले. सो खूप ग्रेटफुल आहोत की एवढ्या महान, अशा काळात जन्मलोत की अशा महान कलाकारांचं सानिध्य आम्हाला मिळालं. आणि ही आमची संगीत सेवा आम्ही आज सादर करतोय. आशीर्वाद दे. आप यहाँ सब बहुत जानकार और गुणी लोग हैं, पर षडज मध्यम संवाद से मेरे मध्यम से आप राग मधुकौंस गाएंगे और इनके पंचम से मैं राग चंद्रकौंस गाऊंगी. Oh
ग ग म प नि सा नि प म ग ग नि सा ग सा माझे गुरुजी संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांच्या संकल्पनेतून ही साकार झालेली मूर्छना भेद यावर आधारित ही जुगलबंदी. गुरुजींना वाटायचं की स्त्री आणि पुरुष हे एका स्केलमध्ये का नाही गाऊ शकत, बिकॉज त्यांचा नेहमीच स्केल डिफरन्स असायचा. तर या मूर्छना भेद या पद्धतीवर आधारित या संकल्पनेतून हे साकार झालं. सो ताल झपताल.
मनोहर राधा मनोहर रसले चित चोरी रसले चित चोरी श्यामा मनोहर के श्यामा मनोहर के हिया में सदा विराजे हिया में सदा विराजे राधा
श्यामा या मैं सदा या मैं सदा सदा विराजे सदा विराजे विराजे राधा राधा मनोहर रसिले चेतन चोरे राधा राधा सुंदर वसन सोहे सुंदर वसन सोहे
बलिहारी जी राधा मनोहर राधा पवनी नि पम गम प सदा गम रा सा ग म ग म ध म म ध नि सा नि ध म ग सा नि सा रा सनि पप नि स मम पनि पम गम पनि स नि पम ग स रे स ग रा म ग सा नि सा म ग सा ग म ध ग म नि ध ध म ध नि म म ध ग ग म सा नि सा रा पम पम गम पनि नि पम नि नि म प पम प गम गम सिनि पनि पम गम प ग म ग प प नि पनि पम ग गम पनि स प स नि म नि प ग प म स म ग नि स ग म प नि स ग म प नि स ग म प रा पम गम पनि प प प पनि प पनि प पनि म पनि प पनि स स द ग म नि प स द ग म नि प नि म प ग ग म प नि स ग म स नि द प स नि नि प म नि नि प म प प म ग म म ग स ग ग स नि स ग म प नि स नि प म ग स ग म रा म ग म ग ग ग ग सा सा ग ग ग ग म म म म ध ध ध ग म म म म ध ध ध ध नि नि ध सा नि म नि ध ग ध म सा ग ग म रा प प म प म ग स द ग म प प म म ग सा नि सा ध नि सा ग म ग ग म प नि 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 प नि प म नि सा सा ग म ध ध ध म ग म ध ध ग ग म प नि स स स प नि प ग ग म प नि स स स नि स नि प म प नि स ग ग म ध नि सा 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 नि सा नि ध म ध नि सा प नि स ग नि स ध नि सा ग नि सा म प नि स प नि ग म ध नि म ध ग म प नि प प सा ग म ध ग म स ग म प ग म सा नि सा ग म सा ग म ग सा नि सा म म ग म म ग सा नि सा रा रा मनोहर ग ग म ध नि सा नि ध म ग सा सा ग म ध नि सा नि नि ध ध ध म म ग सा नि ध म ग ग नि ध म ग ग ध म ग सा सा म ग सा नि सा ध नि सा ग म ग सा ग म ग सा ध म ग सा रा ni 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 pa ni pa ma ga ga ma pa ni pa ni 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 pa ni pa ma ga ga ma pa ni sa ni ni pa ma ni ni pa ma ni 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 pa ni pa ma ga 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 ni 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 ga 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 ni sa ga 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 ni 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 ga ga sa ni pa pa ni sa ma ma pa ni pa ma ga ga ma pa sa ni pa ma ga sa ni sa ra राधा
काहे सताओ मोहेशा, काहे सताओ मोहेशा, काहे सताओ मोहेशा, काहे सतावो मोहेशा, काहे सतावो मोहेशा, काहे सताओ मोहेशा, काहे सताओ मोहेशा, घर जाने दे, जाने दे, घर जाने दे, घर जाने दे, बनवारी काहे सताओ मोहेशा, काहे सताओ मोहेशा, 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 काहे सताओ काहे सतावो मोहेशा, सताओ मोहेशा, घर जाने दे, जाने दे, घर जाने दे, जाने दे, घर जाने दे, जाने दे, घर जाने दे, बनवारी काहे सताओ जब से आई तुम्हारे संगवा, जब से आई तुम्हारे संगवा, 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 संगवा,
संगवा 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 जब से आई तुम्हारे संगवा जब से आई तुम्हारे संगवा जब से आई तुम्हारे 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 संगवा जब से आई तुम्हारे संगवा सुजत नाग छुटा Bini bani bama gama bani zani bama gazaka ye sa ga ga ma da ma da ni zani da ni da ma da ma ga ma ga zani zaka ye sa da ma ga zani za ye sa ka Bini bani bama ga ma bani za bani za ni za bani bama gama bani zani ni bani ma ga ma gama ga zani zaka ba bani zani bama ga zani zaka ye sa ka Mama ga ma ga zani zaka ga za Mama ga ma ga zani zaka ma da ma ga ma da ni zani da ni da ma ga ma ga zaka he sa ta Bani 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 bama ga ma bani ba Bani 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 bama ga ma bani bama ga ma bani bama ga ma bani ga ma bani ga ma bani ni bani bama ga ma bani 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 bama ga ma bani zani bama ga zani Mama ga ma ga zani sa ma ga ma ga zani da ni zani zaka zaka ma ga ma da ma da ni zani da ma ga ma ga zani za da ma ga zani za da ma ga zani za he sa ta Gama gama bani zani bani zani ni za bazani ni bani bama gama bani zani bazani bani ba gama bani zani bani bama gama ni bama gama bama gama gazani saka bani zani bama gazani zani bama gazani zani bama gazani da da ni da da zaga da zani zani da ni ma da gama gazani zaga ma ni zaga gama ni zaga ma ta sa ta ne ne ne
pama gama bani ba pama gama bani za ni ba za ni bani pama gama ni bani pama gama ba ma ga sa ga ma ga za ni sa ga ma pa ga ma ba ni bani za bani za ni bani pama gama ga za ni ga ma ni sa ga ma ka ye sa ta ka ye ta ga za ni za ma ga za ga ma ga ma ni da ma da za ni da ni ga za ni za ma ga za ni da ma ga sa ka he sa ta he sa ta जाने दे बनवारी का ये सदा